सिनेक्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या 97व्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अनोरा या अमेरिकन सिनेमाने. अनोराच्या या विक्रमी कामगिरीसोबत द ब्रूट लिस्ट, ड्यून, पार्ट 2 यासारख्या सिनेमांचीही ऑस्करवर आपली मोहर उमटली. एमिलिया परेज या सिनेमाभोवती असलेलं संमिश्र प्रतिक्रियेचं वलय हे या ऑस्कर सोहळ्याचं एक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पार पडलेल्या 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये शॉन बेकर दिग्दर्शित अनोराने पाम डोर सारखा बहुप्रतिष्ठित पुरस्कार आपल्या नावे केला आणि साहजिकच पुढच्या ऑस्करचा विजेता सिनेमा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. आणि घडलंही तसंच. यंदाच्या 97व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 1-2 नव्हे तर तब्बल 5 पुरस्कार घशात घालत अनोराने आपलं वर्चस्व सिद्ध केलं. परिकथेला जोड वास्तवाची. अनोरा ही एक गोष्ट आहे अनोरा मिखिवा उर्फ ॲनी नावाच्या एका हाय प्रोफाईल स्ट्रिपरची. आपल्या महागड्या सर्व्हिसेससाठी प्रसिद्ध असलेल्या अनोराला तिच्या क्लबचा मालक वान्या नावाचा एक श्रीमंत गिऱ्हाईक मिळवून देतो. रशियातल्या एका बड्या उद्योगपतीचा छोकरा असलेला हा इवान उर्फ वान्या अमेरिकेत शिकायला आलेला असतो खरा, पण इथे येऊन बापाची गडगंज श्रीमंती उधळून लावणं हे एकच ध्यास त्याने घेतलेला असतो. अमेरिकेतली शेवटची सुट्टी संपवून कायम रशियाला जायचं आणि फॅमिली बिझनेस सांभाळायचा अशी तंबी जणू वान्याला त्याच्या बापाने दिलेली असते. यापासूनच वाचण्यासाठी वान्या ॲनीला प्रपोज करून तिच्यासोबत लग्न करण्याचं आणि परिणामी अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्याचं स्वप्न पाहतो. ॲनीही आपल्या स्ट्रिपिंगचा जॉब सोडून एक सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं या हेतूने त्याला लग्नासाठी होकार देते. पण अशातच त्या दोघांच्या लग्नाबद्दल वान्याच्या घरी कळतं आणि त्या दोघांनी लग्न मोडावं यासाठी गुंडांकडून त्या दोघांचा दबाव टाकला जातो. त्या गुंडांकडून ॲनीला वान्याचा खरा हेतू समजतो. तरीही ती त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या प्रेमासाठी भांडू पाहते. तिचा हा संघर्ष प्रभावीपणे मांडण्याचं दिग्दर्शन शॉन बेकर यशस्वी ठरलं आहे. एक गरीब हतपल मुलगी आणि एक श्रीमंत मुलगा यांच्या प्रेम कहाण्याची टिपिकल फेरीटेलप्रमाणे वाटणारी मांडणी उत्तरार्धात वेगळ्याच वळणावर जाते. एक स्ट्रिपर म्हणून जे नेहमीच हतबल चित्रण ॲनीबद्दल प्रेक्षकांच्या मनात आलेलं असतं त्याला तडा देत मिकी मॅन्डिसन हिने साकारलेली ॲनी आपल्या मनात घर करते. एकापेक्षा एक तगडी नामांकनं असतानाही मिकीसारख्या नवख्या अभिनेत्रीला यंदाचा ऑस्कर मिळवणं, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा हा पुरस्कार का दिला गेला असावा याचं उत्तर हा सिनेमा बघून कळतं. यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट एडिटिंग, मूळ पटकथा, दिग्दर्शक, अभिनेत्री, सिनेमा आणि सहाय्यक अभिनेता या 6 पुरस्कारांसाठी अनोराला नामांकन मिळालं. त्यापैकी सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार वगळता इतर 5ही पुरस्कार अनोराने आपल्या खिशात घातले. विशेष म्हणजे एकाच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, एडिटिंग, पटकथा आणि सिनेमा असे 4 पुरस्कार मिळवणारा शॉन बेकर हा पहिलाच पुरस्कार्थी ठरला आहे.